नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी मालिकेच्या 11 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार ट्विस्ट आता पाहायला मिळणार आहे. इकडे मात्र कमळी कॉलेजमध्ये आलेली असते. तिला काही पुस्तकं वगैरे आता वाटप करायची असतात, डोनेट करायची असतात आणि कमळी इकडे डोनेट करताना तिने शाळेतली काही तिला आता मुलं भेटतात. आता नेमकं कमळी त्यांना कबड्डी शिकवत असते. ती मुलं कबड्डी शिकत असताना कमळीला मारण्याचा प्रयत्न करतात, परंतु प्रेक्षकांनो कमळी मात्र तडीसतोड त्यांना आता उत्तर देते आणि त्या पोरांना अशी काही अद्दल घडवते ना, नेमकी तिथे आता नयनतारा तो फोटो बघून मात्र भयंकर चिडलेली असते. तिने आता इकडे कोणाला फोन लावलाय? नयनतारा साहेबाला विचारते, कुठेस तू? आता ऑफिसमध्ये आहेस का? साहेबा मात्र म्हणतो, हो मी ऑफिसला आहे, पण काय झालं? नयनतारा म्हणते, अरे साहेबा कुठेस तू? मला माहिती आहे ऋषी कुठे गेलाय, तू काही लपवतोयस का माझ्यापासून? इकडे मात्र आता साहेबा खोटं बोलतोय हे तिला समजतं आणि नयनतारा भयंकर चिडते. तर दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो कॉलेजमध्ये नोटीस बोर्डवर अन्नपूर्णा एक नोटीस लावायला सांगते आणि पिऊन मात्र तिथे जाऊन नोटीस लावतो. आता सगळेच ती नोटीस बघतात आणि सगळ्यांना टेन्शन येतं. निंगी तर आधी कमळीला फोन लावते, कमळे अगं इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, तू लवकरात लवकर ये बरं इकडे. कमळीसुद्धा आता इकडून निघते आणि आता मात्र हा नेमका कुठला प्रॉब्लेम आहे, कमळी या प्रॉब्लेमला आता कसं सोडवणारे प्रेक्षकांनो हे मात्र पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. आणि आजचा भाग एवढा मस्त दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय कमळी निंगी लवकर लवकर उठतात. सकाळी नेहमीप्रमाणे त्यांची कामं चालू झालेली असतात. चहा नाश्ता बनवत असतात. निंगी विचारते, कमळे अगं गौरी काकू अजून उठली नाही? कमळी मात्र गौरीला आवाज देणार तेवढ्यात प्रेक्षकांनो गौरी आता उशिरा उठते. तिला उशिरा जाग येते आणि गौरी उठल्या उठल्या अगदी आधीसारखं बोलायला लागते. ती आता कमळी निंगी यांची काळजी करत असते, स्वतः सगळी कामं करत असते. कमळी निंगीला वाटतं की आपली आई आता पूर्ण बरी झाली आहे, तिला सगळं आठवतंय की काय. आणि या दोघी मात्र जाम खुश होतात. इकडे डॉक्टरांना सुद्धा कमळी तडकाफडकी फोन करते आणि ती डॉक्टरांना आत्तापर्यंत काय काय घडलं, गौरीला सगळं कसं आठवतंय याबद्दल इन्फॉर्म करते. डॉक्टर मात्र म्हणतात सगळं आठवेल, एक 2-3 टेस्ट आपल्याला करायच्या, त्या टेस्ट मी सांगतोय ना त्या प्लीज तुम्ही करून घ्या आणि रिपोर्ट मला घेऊन दाखवायला या. इकडे कमळी म्हणते ठीक आहे डॉक्टर साहेब, फोन ठेवते आणि तिकडे मात्र गौरी बाहेर येते. कमळी तिला विचारते की तुला काय काय आठवतं? गौरी तिला काय आठवतं हे सगळं आता तिकडे कमळीला सांगत असते. गौरीला मात्र कमळी सोडून सारं जग आठवतं. कमळीला खूप वाईट वाटतं, गौरीला सगळं आठवलं पण मीच आठवत नाही आहे. तिची पोटची पोरगी असूनसुद्धा ती मला विसरली आहे. तिला आता आठवतं. कमळी आता उदास होते. कमळीला आता इकडे आशा सोडायची नसते. काही झालं तरी कमळी आता थोडा थोडा विचार करते आणि ठरवते की आईसोबत आता बोलायचं, तिच्या नवऱ्याचं नाव जाणून घ्यायचं, आपल्या बाबांचं नाव जाणून घ्यायचे. कमळी आता गौरीला विचारते, तुम्हाला नाव वगैरे आठवतंय का? तुमच्या नवऱ्याचं नाव काय? आता ही गोड गोड बोलत असते. गौरीसुद्धा आता उत्तर देणारच असते, पण तेवढ्यात निंगी येते. निंगीने गौरीसाठी मस्तपैकी चहा नाश्ता आणलेला असतो. निंगी गौरीला ती चहा नाश्ता करून घ्यायला सांगते आणि इकडे मात्र गौरी मस्त खातपीत बसते. कमळीला आता ओरडते ती. कमळी म्हणते, निंगे काय केलंस तू? कशाला आलीस मधातच तू पचकन? इकडे आई आता सगळं सांगणार होती ना, मला माझ्या बाचं नाव कळलं असतं आज. निंगी म्हणते, अगं एवढंच ना, ठीक आहे मी विचारते आता त्यांना गोड गोड बोलून. गौरीला गोड गोड बोलून तिच्या नवऱ्याचं नाव ती विचारायचा प्रयत्न करते, पण गौरी मात्र आता विचार करते. तिला कामिनी आठवते. गौरीला वाटतं की आपल्याकडून आता आपल्या नवऱ्याचं नाव काढून घेईल आणि ही जाऊन त्या कामिनीला सांगेल. मग कामिनी रागिनी आपल्या नवऱ्याला मारतील, आपल्या लेकीला मारतील, त्यांच्या जीवावर उठतील. म्हणून गौरी भयंकर पॅनिक झालेली असते. अचानकपणे तिने आरडाओरडा सुरू केलेला असतो. कमळी मात्र तिला खूप समजावते, शांत करायचा प्रयत्न करते आणि शेवटी कशी बशी ती शांत होते. दुसरीकडे कॉलेजसाठी कमळी निघते तर इकडे अन्नपूर्णा आजीने कसले तरी डॉक्युमेंट तयार केलेत, आपल्या रूममध्ये ठेवले. हे आता कामिनी आणि रागिनी यांना कळलेलं असतं. अन्नपूर्णा आता इकडे नाश्ता पाणी बनवण्यासाठी बाहेर आता असते. कामिनी रागिनी बरोबर अन्नपूर्णा आजींच्या रूममध्ये आता एंट्री करतात. आजी तिकडे नाही आहे तेव्हाच बरोबर या रूममध्ये घुसतात आणि सगळे डॉक्युमेंट काय आहेत, नेमके कशाचे डॉक्युमेंट्स आहेत हे शोधाशोध करण्याचा प्रयत्न करतात. पण त्या दोघींना अजिबात काही सापडत नाही आहे. तेवढ्यात तिकडे अनिका येते आणि अनिका मात्र म्हणते, बाहेर तुम्हाला नाश्त्याला बोलावलंय. मॅड आहेस का आजी तू? काय करतेस इकडे? इकडे मात्र मॅड आजीने ठरवलं आहे नाश्ता बाहेर करायचा आहे. कामिनी मात्र रागिनी गेल्या नाही तर अन्नपूर्णाला शंका येऊ शकते.
म्हणून त्या दोघींना आपल्या हातातलं सगळं कामं टाकून नाश्त्यासाठी आता हॉलमध्ये यावं लागतं. इकडे मात्र कमळी कॉलेजला जात असताना तिला ऋषी भेटतो. ऋषी कमळी आता सोबतच कॉलेजला जायला निघतात. दोघंही कारमध्ये बसतात प्रेक्षकांनो. आणि होतं काय, ऋषी कमळीला सीट बेल्ट लावायला सांगतो. कमळी आता सीट बेल्ट लावतच असते पण तिला लावताच येत नाहीये. ऋषी स्वतःहून सीट बेल्ट लावून द्यायला जातो आणि दोघं मात्र एकदम जवळ येतात. दोघंही लाजतात, एकमेकांसोबत छान बोलत असतात आणि पुढे मात्र खूपच ट्रॅफिक असते. ट्रॅफिक सिग्नलवर एक लहान मुलगी मात्र आता गुलाबाचं फूल विकत असते. ऋषी कमळीसाठी गुलाब घेतो आणि तिच्या केसामध्ये स्वतःच्या हाताने माळवून देतो. त्या दोघींच्या कारच्या शेजारची कार प्रेक्षकांनो नेमकी अनिकाची असते. सिग्नलवर एकीकडे कमळीची कार, ऋषीची कार, एकीकडे अनिकाची कार. आता मात्र अनिका हे सगळं पाहते आणि इतका तिचा जळफळाट होतो ना की काही विचारूच नका. पण कमळी ऋषी यांचा ती बरोबर फोटो काढते. कमळी ऋषी सिग्नल सुटल्यावर कॉलेजला निघून जातात. पण अनिकाने मात्र आपल्या कडू आजीला फोन लावलाय. बदमाश आजीला म्हणजे कामिनीला. ग्रॅनी आजी, तुला काय सांगितलं होतं मी, काहीतरी कर, त्या दोघांना वेगळं कर, पण तू काहीच करत नाहीयेस, तुला काहीच येत नाहीये, तुझे सगळे प्लॅन फ्लॉप होतात. कामिनी म्हणते, अनिका काय झालं, आज मी सगळं चांगलं व्यवस्थित केलं आहे. आणि हो, तू लवकर आता कॉलेजला गेली पाहिजे आणि त्या कमळीची आपल्याला वाट लावायची आहे. मी पण निघते, तू पण आता निघ आणि फोन ठेव. आता मात्र अनिका मनातल्या मनात म्हणते, नाही, मला आता शांत बसून अजिबात चालणार नाही आहे. या ग्रॅनी आजीच्या भरोशावर तर मी मुळीच नाही बसणार आहे. हिचे सगळे प्लॅन फ्लॉप असतात. अनिका आता विचार करते आणि तडक प्रेक्षकांनो कॉलेजमध्ये न जाता ती जाते नयनताराच्या घरी. आता मात्र कमळी ऋषी कॉलेजमध्ये येतात. माणुसकीची जी भिंत आहे तिथे मात्र कमळी ऋषी हे दोघं पुस्तकं आता वाटप करणार असतात, डोनेट करणार असतात. ते दोघं आता लहान मुलांना जमा करतात. लहान लहान मुलांना पुस्तकं द्यायचं, आता त्यांचं महत्त्व पटवून द्यायचं सांगतात. सगळ्या लहान मुलांना आता पुस्तकं देतात. सगळे पोरं खुश असतात. कमळी ऋषी यांनासुद्धा छान वाटत असतं, समाधान वाटतं. इथे आता प्रेक्षकांनो अचानक येते ती नयनताराला भेटायला अनिका. आता नयनताराला विचारते, ऋषी कुठे आंटी? नयनतारा म्हणते, अगं तो ऑफिसला गेला आहे, आता महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असेल तो, त्याला तुझ्याशी भेटण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि तू आता वेळ वाया घालवू नकोस, जा इथून. अनिका म्हणते, ओ गॉड, काय बोलताय तुम्ही? अरे बापरे, किती मोठा गोड गैरसमज झाला आहे ना आंटी तुमचा. तुम्हाला वाटतंय तुमचा ऋषी खूप चांगला मुलगा आहे, तुमचा ऋषी कुठेतरी ऑफिसला गेला आहे, मीटिंग करत असेल, पण तसं अजिबात नाही आहे. खरं कुठे गेला आहे माहिती आहे का तो? हे घ्या फोटो बघा. इकडे नयनतारा अनिकावर विश्वास ठेवत नाही, कारण तिला आपल्या ऋषीवर खूप पूर्णपणे विश्वास असतो. ती ठामपणे सांगते की ऋषी ऑफिसमध्येच आहे, तो आता मीटिंगमध्ये असेल. अनिका म्हणते, हे बघा नयनतारा आंटी, तुमचा गैरसमज मी दूर करते आणि हे घ्या प्रूफ. असं म्हणून तिने प्रेक्षकांनो चक्क आपला मोबाईल काढून त्याच्यामधला ऋषी आणि कमळी यांचा सिग्नलवरचा फोटो दाखवते. आता तो फोटो बघता क्षणी नयनताराची मात्र खूपच चिडचिड होते. नयनतारा ऋषीला आता फोन करते आणि त्याला आता नको नको ते बोलत असते. प्रेक्षकांनो, नेमका आपला आजचा भाग इथेच संपलाय. तर उद्याच्या भागात आता काय धमाका होणार आहे हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेचे सगळे अपडेट, सगळे प्रोमो अपडेट आणि लेटेस्ट एपिसोड रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.